Good morning, everyone. Yesterday we have started the projection of plane chapter. In that we have seen the types of planes, okay, and what are the importance of this chapter, objectives. Then we have seen the types of planes. Okay, so this part we have covered in the previous lecture. Now, after that, also we discussed the conditions or the cases of the planes. So case number one is what? Plane is parallel to HP and perpendicular to VP. So where you got true shape in the top view and edge view in the front view, right? Then case number two, plane is parallel to VP and perpendicular to HP. Okay, so in this case we got true shape in the front view and edge view on the XY line, that is in the top view. Okay, I think two cases are covered yesterday. So any doubt in that? कुणाल शंका त्याच्यामध्ये काय? Hello? No, sir. Okay, so we'll move to the next case. Case number third. Give the heading. Case number third. Plane is inclined to HP. Write down. Plane is inclined to HP and perpendicular to VP. Plane is case number third. Case third. Plane is inclined to HP inclined to HP and perpendicular to VP and perpendicular to VP. Okay, so case is what? Plane is inclined to HP and perpendicular to VP, right? For example, take down a rectangular plane PQRS, a rectangular plane PQRS is resting on smaller side, is resting on smaller side, is resting on smaller side and is inclined to HP and is inclined to HP by 40 degree and perpendicular to VP and perpendicular to VP and perpendicular to VP. I will repeat the statement. A rectangular plane PQRS is resting on smaller side and is inclined to HP by 40 degree angle and it is perpendicular to VP. It is perpendicular to VP. Okay, before discussing the example, we will understand generalized statement. Plane is inclined to HP and perpendicular to VP. You can consider any plane. कुठले plane consider करा. बघा, आता त्यांनी कंडिशन काय दिलेले आहे? प्लेन इज इन्क्लाइन टू HP. HP ला प्लेन इन्क्लाइन आहे आणि VP ला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे आपण जसं आपण मागच्या दोन केसेस बघितल्या तिथं आपण काय करायचो? पूर्ण प्लेन HP किंवा VP ला आपण पूर्णपणे रेस्ट करायचो. बरोबर? येस ऑर नो? केस नंबर 1 आणि केस नंबर 2 मध्ये जर बघितलं तर आपण जे प्लेन घेतलं रेक्टँग्युलर प्लेन किंवा ट्रायंग्युलर प्लेन हे तुम्ही पूर्ण HP मध्ये रेस्ट केलं किंवा VP मध्ये रेस्ट केलं, पूर्ण प्लेन म्हणजे पूर्ण एकदम सरफेस पूर्ण प्लेनचा चिटकला HP VP ला. तसं आता इथं बघा थोडंसं काय दिलं स्टेटमेंट मध्ये बघा, प्लेन इज इन्क्लाइंड टू HP अँड परपेंडिक्युलर टू VP. मग जे तुम्ही प्लेन घ्याल, स्क्वेअर प्लेन घ्या किंवा रेक्टँगल घ्या, ते प्लेन HP VP ला सरफेसला चिटकल का हो?
प्लेनचा जो सरफेस आहे, समजा रेक्टँगल प्लेन सरफेस घेतला आपण, तो सरफेस HP किंवा VP ला चिटकल का? माझं स्टेटमेंट समजून घ्या. प्लेन इज इन्क्लाइन टू HP अँड परपेंडिक्युलर टू VP. ह्या केसमध्ये जे तुम्ही रेक्टँग्युलर प्लेन घ्या किंवा स्क्वेअर प्लेन घ्या, ट्रायंग्युलर प्लेन घ्या, तर तिथं सरफेसला काय म्हणजे जे प्लेन सरफेस आहे तो प्लेन HP ला चिटकेल का नाही, काय काय चिटकेल, म्हणजे त्याची एज चिटकेल का पूर्ण प्लेन सरफेस चिटकेल? प्लेन सरफेस चिटकेल का एज, त्याची एज चिटकणार आहे? एज चिटकेल. एज चिटकणार ना, कारण काय आपलं कसं आहे बघा ना, पोझिशन चेक करा तुम्ही. प्लेन इज इन्क्लाइन टू HP. सी नाउ दिस इज अन प्लेन, रेक्टँग्युलर प्लेन. दिस प्लेन इज इन्क्लाइन टू HP अँड परपेंडिक्युलर टू VP. म्हणजे जर तुम्ही त्या प्लेनला HPच्या एजवर टेकवलं, HP वरती एजवर जर टेकवलं प्लेनला, रेक्टँग्युलर प्लेनला स्मॉल एजवर जर टेकवलं, तरच काय होतंय, पूर्ण सरफेस हा रेक्टँग्युलर सरफेस हा HP ला इन्क्लाइन दिसतोय आणि VP ला परपेंडिक्युलर दिसतोय. दिसतोय का बघा? कॅन यू सी दिस? पूर्ण जो सरफेस आहे रेक्टँग्युलर सरफेस प्लेनचा, तो काय तुम्ही एजवर टेकवला, स्मॉलर एजवर टेकवला आणि नंतर मग काय केलं, त्या रेक्टँग्युलर जो काय प्लेन आहे त्या प्लेनला पूर्णपणे इन्क्लाइन केलं आणि इन्क्लाइन केल्यानंतर HP मध्ये तुम्हाला इन्क्लिनेशन दिसते आणि VP ला ते प्लेन परपेंडिक्युलर आहे. कॅन यू इमॅजिन? Yes, sir. You can just imagine, you consider a rectangular plane, एक रेक्टँग्युलर प्लेन कन्सिडर करा आणि ते प्लेन काय करा, हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये बघा. कसं नेहमी लक्षात ठेवा, आपण इमॅजिन कसं करायचं आहे की आपल्या समोर एक VP प्लेन आहे, HP प्लेन आहे. ओके, तुम्ही ऑब्झर्वर आहात, तर ते बरोबर ऑब्झर्वरचे जे आईज आहेत ते तुमच्या VP प्लेन समोर असलं पाहिजे आणि त्याला बरोबर खाली HP प्लेन, ग्राउंडचं HP प्लेन. तर तुम्ही आता जी तुम्ही प्लेन घेणार आहात रेक्टँग्युलर प्लेन, त्या रेक्टँग्युलर प्लेनला तुम्ही स्मॉलर साइड वरती ठेवा आणि इन्क्लाइन करा. काय दिसतंय? Is it looking inclined to HP and perpendicular to VP? दिसते तसं? हॅलो, सो पूर्ण रेक्टँग्युलर सरफेस किंवा पूर्ण रेक्टँग्युलर प्लेन हे HP ला इन्क्लाइन दिसते आणि VP ला परपेंडिक्युलर दिसते फ्रंट व्ह्यूने बघितल्यानंतर. राईट? नाउ इफ दिस इज द केस, तर तुम्ही फ्रंट व्ह्यूला काय दिसणार, तुम्हाला काय करणार तुम्ही ऍक्च्युअल काढताना, ड्रॉइंग करताना फ्रंट व्ह्यूला काय करणार? व्हॉट इज फ्रंट व्ह्यू? बघा, प्लेनची पोझिशन क्लिअर झाली आपल्याला. प्लेन इज इन्क्लाइन विथ HP अँड परपेंडिक्युलर टू VP. तर त्याचा फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू काढा. फ्रंट व्ह्यूला काय मिळेल तुम्हाला? फ्रंट व्ह्यूला काय दिसेल? एज व्ह्यू. कसा एज व्ह्यू असेल? हॉरिझॉन्टल, इन्क्लाइन? हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल. कुठे? मी आधी पहिला रेक्टँगल प्लेनला पोझिशन करा. पोझिशन करताना काय करायचं, त्याला स्मॉलर साइड वरती रेस्ट करायचं HP मध्ये आणि नंतर त्या प्लेनला पूर्ण इन्क्लाइन करायचं. हॅलो, मीटिंग मध्ये मी रिमूव्ह करेल ना, गोविंद धोत्रे. इफ यू आर नॉट इंटरेस्टेड, you can I will remove now. Am I audible? Yes, sir. Yes, sir. So whenever the plane is inclined with HP and perpendicular to VP, at that time, so whatever the front view, it will be a inclined edge view. Front view ला काय दिसेल? Inclined edge view असेल आणि top view ला काय असेल? What is top view here?
टॉफीला प्लेन कसं दिसेल? रिड्यूस दिसेल का ट्रू दिसेल? ट्रू दिसेल. नाही, इमॅजिन झालेलं नाही अजून. तुम्ही ते डेमो रिड्यूस दिसणार सर. हा रिड्यूस दिसणार. रिड्यूस शेप असेल ना. जस्ट चेक इट. सी, मी सांगतो त्या स्टेटमेंट वरती फेथ करू नका. तुम्ही स्वतः एक्सपेरिमेंट करा. जस्ट परफॉर्म द एक्सपेरिमेंट. तुम्ही तुमच्या समोर तुमचे स्केचबुक असेल किंवा नोटबुक असेल, काय बघा ते वर्टिकल प्लेन समोर असेल, हॉरिझॉन्टल प्लेन. तर काय करायचं, जी रेक्टँग्युलर प्लेन आहे त्या रेक्टँग्युलर प्लेनला त्याच्या स्मॉलर साइड वरती रेस्ट करायचं HP मध्ये. आणि नंतर मग काय करायचं, HP प्लेनला म्हणजे रेक्टँग्युलर प्लेनला इन्क्लाइन करायचं. रेक्टँग्युलर प्लेनला इन्क्लाइन करायचं. मग इन्क्लाइन केल्यानंतर परत त्याचा व्ह्यू काढायचे आहेत आपल्याला. फ्रंट व्ह्यू काढायचे. तर फ्रंट व्ह्यूला काय दिसतोय? इन्क्लाइन एज व्ह्यू दिसतोय. आणि टॉप व्ह्यूनं बघल्यानं काय दिसतोय? रिड्यूस शेप. दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज apparent shape. See, I'm using the word apparent shape. जसं apparent line म्हणायचो आपण, तसं इथं काय असणार आहे? apparent shape. Can we see apparent shape or true shape? Apparent. बघा, जस्ट मी म्हणतो म्हणून नाही विश्वास ठेवायचा. जस्ट तुम्ही परफॉर्म करा एक्सपेरिमेंट तिथं. बघा, तुम्ही फ्रंट व्ह्यू पर्यंत तुम्हाला सरळ एक इन्क्लाइन एज व्ह्यू दिसते, ट्रू एज व्ह्यू दिसते. बरोबर आहे का? फ्रंट व्ह्यू जर बघितलं तर तुम्हाला यू आर गेटिंग द ट्रू एज व्ह्यू ऑफ द प्लेन. पण टॉप न बघल्यानंतर तुम्हाला ऍपरंट शेप दिसतोय. इज इट राईट? याच्याबद्दल कोणाला काय अडचण आहे का इमॅजिनेशन मध्ये? जे दिलेले कंडिशन आहे त्याच्यामध्ये आपण प्लेनला काय केलं, शॉर्टर साइड वरती रेस्ट करून त्याला इन्क्लाइन केलं. आणि इन्क्लाइन केल्यानंतर मला फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू एज व्ह्यू आला इन्क्लाइन, आणि टॉप व्ह्यूला मला काय मिळालं? ऍपरंट शेप ऑफ द रेक्टँगल. apparent shape of the rectangle. मग आपण नेहमी काय करतो? ट्रू शेप काढतो. बरोबर आहे का? आपली रेग्युलर प्रोसेस. आपण कंडिशन केस नंबर 1 केस नंबर 2 मध्ये बघितलं. पहिला काय काढलं आपण? ट्रू शेप काढला. तसं इथं हाऊ टू गेट द ट्रू शेप. तुम्हाला तर इथं अपरेंट शेप दिसलेला आहे की नाही, जी कंडिशन अप्लाय केल्यानंतर. अपरेंट शेप कसा काढणार हो? कॅन यू ड्रॉ इट डायरेक्टली? काढता येते? कारण रेक्टँगलची साईज जी आहे, समजा 50 बाय 40 रेक्टँग्युलर आहे. तुम्ही त्याला इन्क्लाइन केल्यानंतर तो 50 पेक्षा कमी होणार आहे ना. त्याची जी लेंथ असेल ती कदाचित 40 होईल, 30 होईल. वी डोंट नो. अपरेंट शेप दिसतो म्हणजे त्याची साईज किती आहे माहितच नाही आपल्याला. ओके, म्हणजे टॉफीला तुम्ही जो अपरेंट शेप आहे तो काढता येत नाही. आपल्याला काढायचं तर आहे, पण ऍक्च्युअली डायमेन्शन माहित नसल्यामुळे आपण काढू शकत नाही ना टॉफीला अपरेंट शेप रेक्टँगलचा. मग काय करायला लागेल बघा. सो फॉर दॅट we have to assume, we have to make the assumption stage. We have to go for the assumption stage. तर assumption stage काय सांगते बघा. Just I'm holding like this. This plane is resting on horizontal plane and inclined with a horizontal plane. Okay, and it is perpendicular to VP. So front is observed as a true edge view, incline one, and top view as a apparent shape. तर ही मला ऍक्च्युअल व्ह्यू काढायचे, तर त्यासाठी मी काय करणार? अझम्पशन स्टेज. मग अझम्पशन म्हणजे काय असणार आहे? अज्युम दिस इन्क्लाइन रेक्टँग्युलर प्लेन पॅरलल टू हॉरिझॉन्टल प्लेन. जे रेक्टँगल प्लेन तुम्ही इन्क्लाइन पकडलं होतं त्याला काय करा? HP ला पॅरलल पकडा. बा पकडलं का? Yes, sir. काय दिसते हो? नाउ यू कॅन ड्रॉ. व्हॉट इज फ्रंट व्ह्यू हिअर? True shape. फ्रंट व्ह्यू तुम्हाला काय दिसतोय? एज व्ह्यू दिसेल ना. एज व्ह्यू. इट इज हॉरिझॉन्टल वन, हॉरिझॉन्टल एज व्ह्यू. बरोबर आहे का? फ्रंट व्ह्यू तुम्हाला काय दिसेल? हॉरिझॉन्टल एज व्ह्यू दिसेल. आणि टॉप व्ह्यू काय दिसेल? ट्रू शेप. ट्रू शेप ऑफ द रेक्टँगल. मग आता ट्रू शेप ऑफ रेक्टँगल आपण इझिली काढू शकता, कारण आपण केस 1 आणि 2 मध्ये बघितलेलं आहे. ओके, म्हणजे पहिला सुरुवातीला काय करायचं? अझम्पशन स्टेज काढून घ्यायची. काय करायची? अझम्पशन स्टेज. तर मी काय करतो? पहिला अझम्पशन स्टेज काढतो. सो व्हॉट इज द साइज ऑफ रेक्टँगल? जे तुम्हाला एक्झाम्पल दिले त्यामध्ये दिलं नाही काय ना?
रेक्टँगल डायमेन्शन दिलेत, अज्युम इट इज 50/40, नो प्रॉब्लेम. तर मी काय करतो, पहिला रेफरन्स प्लेन काढतो. एक्स वाय I will draw a true shape first in the top view. Rectangle is of 50/40. बघा, शॉर्टर साइड वर तुम्ही टेकवल्यामुळं तुम्ही लेफ्ट साइडला शॉर्टर साइड ड्रॉ केलेली आहे. गेटिंग? शॉर्टर साइड काय केली तुम्ही, रेस्ट केलेली आहे ना एचपी मध्ये, म्हणून मी काय केलं, शॉर्टर साइड ही लेफ्ट साइडला काढली. ओके, इन्स्टेड ऑफ ड्रॉइंग लॉंगेस्ट साइड, लॉंगेस्ट साइड इकडे न काढता काय केलं मी, शॉर्टेस्ट साइड काढली, कारण त्यांनी तसं म्हटलेलं आहे, इट इज रेस्टिंग ऑन शॉर्टर साइड. बरोबर आहे का, किंवा स्मॉलर साइड. प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये दिले बघा, रेक्टँग्युलर प्लेन पी क्यू आर एस इज रेस्टिंग ऑन स्मॉलर साइड. ओके, आहे का स्मॉलर साइड वरती, दिस इज स्मॉलर साइड. मग काय जण म्हणतील स्मॉलर साइड तुम्ही इकडे अशी का काढली नाही, अशी का काढली नाही, ते पण स्मॉलर साइड आहे ना. सी, आपल्याला काय करायचं आहे, स्मॉलर साइड वर रेस्ट असं करायचं आहे की ती साइड एचपी ला पॅरलल आणि व्हीपी ला परपेंडिक्युलर, एचपी ला पॅरलल आणि व्हीपी ला परपेंडिक्युलर होते का तसं. Yes, sir. बघा ना ती, हे स्मॉलर साइड हे एचपी ला पॅरलल दिसते आणि व्हीपी ला परपेंडिक्युलर दिसते. म्हणून आपण काय केलं, ही जी स्टेज काढलेली आहे, पहिल्या सुरुवातीची जी फिगर आहे, फर्स्ट फिगर, इट इज करेक्ट. ह्याचा अर्थ काय होतोय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस. स्टेटमेंट कसं होणार मग, ह्याचं स्टेटमेंट काय तयार होईल आपलं, प्रॉब्लेम स्टेटमेंट. आपण जर सेकंड फिगर जर ड्रॉ करायचं म्हटलं तर स्टेटमेंट काय होईल, Plane is inclined to be plane perpendicular. ओके, पण रेस्टिंग काय असणार आहे, रेस्टिंग प्लेनला कुठल्या तर एका एज वर रेस्ट केल्याशिवाय इन्क्लाइन होणार नाही ना, कुठल्या प्लेन. हा, बघा आपल्याला काय सॅटिस्फाय करायला सांगतो, मला ज्या साइड वर तुम्ही रेस्ट करताय ती साइड एका प्लेनला म्हणजे एचपी ला एका प्लेनला पॅरलल आणि दुसऱ्या प्लेनला परपेंडिक्युलर असलं पाहिजे. कंडिशन लक्षात येते का, कारण आपण म्हणून म्हटलंय परपेंडिक्युलर प्लेन्स हा जो टाइप आहे, याचा अर्थ असा आहे की तुम्ही प्लेनला कसंही ठेवा, पण कंडिशन्स अशी झाली पाहिजे की एका प्लेनला पॅरलल आणि दुसऱ्या प्लेनला परपेंडिक्युलर. आर यू गेटिंग माय पॉइंट. हा मी बोललेलं लक्षात येते का सगळ्यांच्या. परपेंडिक्युलर प्लेनचा अर्थ काय समजून घ्या, एका प्लेनला पॅरलल आणि दुसऱ्या प्लेनला परपेंडिक्युलर, असे कंडिशन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. रेस्टिंग, रेस्टिंग कंडिशन. मग आता तुम्ही बघा इथं पहिल्या फिगर मध्ये काय झालं, हे रेक्टँग्युलर प्लेन इज रेस्टिंग ऑन स्मॉलर साइड, स्मॉलर साइड इन एचपी, smaller side in HP. It means that smaller side is parallel to HP and perpendicular to VP. बरोबर आहे का. हॅलो, Yes, sir. मुलामध्ये हे जे स्टेटमेंट आहे, त्या स्टेटमेंट मध्ये काय दिलेलं आहे, this rectangular plane is resting on smaller side. मग ती स्मॉलर साइड कुठं काढायची, आडवी काढायची का उभी काढायची, तो प्रश्नचिन्ह असते आपल्या समोर. मग आपण काय काढलं पाहिजे की ती जी शॉर्टर साइड आहे किंवा स्मॉलर साइड आहे ती एचपी एका प्लेनला पॅरलल दुसऱ्या प्लेनला परपेंडिक्युलर. बघा ना, मग आता सॅटिस्फाय होते की नाही बघा. This smaller side is looking parallel to horizontal plane and perpendicular to vertical plane. ओके, आता ह्याचं स्टेटमेंट तयार करावं, कोण करेल, फिगर नंबर 2 साठी. फिगर नंबर 2 साठी कोण स्टेटमेंट तयार करेल, रेस्टिंग काय असेल या ठिकाणी, Resting on bigger side. करेक्ट. Rectangular plane is resting on bigger side or larger side in
horizontal plane. Can we put the statement like this? Yes. Yes, sir. So that larger side is parallel to HP and perpendicular to VP. Perpendicular to VP. एक लक्षात ठेवा, परपेंडिक्युलर प्लेनचा अर्थ हाच आहे की एका प्लेनला पॅरलल, दुसऱ्या प्लेनला परपेंडिक्युलर, दुसऱ्या प्लेनला परपेंडिक्युलर. आर गेटिंग? सर्वांना कळलं हे कन्सेप्ट काय या ठिकाणी परपेंडिक्युलर प्लेनचा? हा. मग आता आपण एक्झाम्पल जे दिलेले आहे, फॉर एक्झाम्पल म्हटले आपण, ते कम्प्लीट करूया म्हणजे अजून तुम्हाला जास्त क्लॅरिटी येईल. So this rectangular plane 50 by 40 is resting on smaller side in HP. मग ऍक्च्युअली तुम्ही आणि इट इज इन्क्लाइन टू HP बाय सर्टन अँगल 40 डिग्री. तर तुम्हाला ते फ्रंट व्ह्यू ना इन्क्लाइन एज व्ह्यू दिसतो, दॅट इज ट्रू इन्क्लाइन एज व्ह्यू, आणि अपरंट शेप तुम्हाला टॉप व्ह्यू दिसतोय. तर ती मला काढता येत नाही डायरेक्ट स्टेज. तर त्यासाठी मी काय करणार आहे, अझम्पशन स्टेज काढणार आहे. मग अझम्पशन मध्ये काय करणार मी, त्या रेक्टँगल प्लेन जे इन्क्लाइन केले त्याला मी काय करणार, HP ला पॅरलल करणार. का HP ला पॅरलल? कारण ते रेक्टँग्युलर प्लेन हे स्मॉलर साइड वर रेस्ट केलेलं आहे. स्मॉलर साइड वरती, स्मॉलर साइड वर रेस्ट केल्यामुळं त्याला मी काय केलं, प्लेनला पॅरलल टू HP केलं आणि त्याचा ट्रू शेप मिळवला. ट्रू शेप इज अ रेक्टँगल अँड फ्रंट व्ह्यू ॲज अ एज व्ह्यू. बरोबर? सो आय विल ड्रॉ इट्स एज व्ह्यू. Okay. So you can mention A, B, C, D. This is the, or PQRS. PQRS, sorry. PQRS. P, Q, R, and S. This is the rectangular plane. This is a true shape. Okay. Then projected upward. Then you got, this is P dash and Q dash. P dash and Q dash. This is R dash and S dash. Okay, edge view. This is the edge view. Right? Now let us come to our actual stage. Actual stage काय सांगते? True edge is inclined with angle 40 degree. बरोबर का? 40 आहे का? Yes, sir. So true edge is inclined with HP by 40 degree and apparent shape is whatever the apparent shape. Okay. So how to get that actual stage? बघा की आपण जी पहिली स्टेज काढली अझम्पशन स्टेज, ह्या अझम्पशन स्टेजचा वापर करून आपण काय करणार आहेत, ऍक्च्युअल स्टेज काढणार आहेत आपल्या प्रॉब्लेम स्टेटमेंटची. बघा मग मी काय करतोय बघा, ऍज ट्रू एज इज इन्क्लाइन, मग मी काय करतो, P डॅश Q डॅश हा कुठे XY वरती मी रॅन्डमली मार्क करतो, कुठेही मार्क करा. सो आय मार्क हियर P डॅश Q डॅश. हे डिस्टन्स वर काय कुठेही मार्क करू शकतो तुम्ही XY वरती, P डॅश Q डॅश. सो व्हॉट इज द अँगल ऑफ दिस एज व्ह्यू? किती अँगल झाला? 40 डिग्री. सो आय विल मेजर 40 डिग्री अँगल. From the P dash Q dash, I will put the protractor at this P dash Q dash and I will measure the angle 40 degree anti-clockwise. Okay, this angle is 40 degree. Okay, now this is P dash Q dash. So can we mark the whatever the edge view points, जे edge view चे जे points आहेत ते मार्क करू शकतो आपण. कसं मार्क करणार?
हे जे डिस्टन्स आहे पी डॅश क्यू डॅश टू हाय एज यू डिस्टन्स आर डॅश एस डॅश पर्यंत एवढं कंपास मध्ये घेणार, बरोबर आहे का? Yes. जो तुम्ही हॉरिझॉन्टल एज यू जो काढलेला आहे त्यालाच फक्त इन्क्लाइन करतोय, बाकी काही करत नाही मी, विथ अँगल 40 डिग्री. R dash S dash. Okay. Now take the projections, जे points आहेत P dash Q dash आणि R dash S dash in the top view. Perpendicular to XY. Then project this true shape also. First stage मधला जो काय true shape आहे त्याला पण प्रोजेक्ट करा सेकंड स्टेज मध्ये. Okay, now match the points. फ्रंट व्यू मधला P dash, टॉप व्यू मधला P कुठे मॅच होतोय? इथे होतोय. I will mark P point. ओके, फ्रंट व्यू मधला Q dash, टॉप व्यू मधला Q इथे आहे, बरोबर आहे का? इकडचा Q आला आणि वरून Q आला, इथे मॅच झाला. सो दिस इज द Q. नेक्स्ट फ्रंट व्यू मधला R डॅश त्याचे प्रोजेक्शन्स आणि फर्स्ट स्टेज मधला R पॉइंट इथे R पॉइंट. दिस इज R. ओके, देन फ्रंट व्यू मधला S डॅश चा प्रोजेक्शन आणि फर्स्ट स्टेज मधला S पॉइंट. सो जॉइन दिस. By dark line. Okay, so can I say this as the apparent shape? Yes or no? Yes, sir. बघा तुम्हाला जे इमॅजिन झालं होतं तसं झालं का? फ्रंट व्ह्यूला इन्क्लाइन एज यू दिसला होता तुम्हाला आणि ट्रू एज यू, ट्रू इन्क्लाइन एज यू, आणि टॉप व्ह्यूला तुम्हाला अपरंट शेप दिसला होता, आहे का? अपरंट शेप म्हणजे रेक्टँग्युलर प्लेनला तुम्ही जर इन्क्लाइन केलं तर तुम्हाला टॉप व्ह्यू काय दिसतोय? स्क्वेअर दिसतोय, लाईक स्क्वेअर शेप, बरोबर आहे का? Yes, sir. हा, सो दिस इज द ऍक्च्युअल प्रोसेस टू गेट द फायनल व्ह्यू. हा काय आपले प्रॉब्लेम स्टेटमेंट आपलं इथे एवढंच झालं बा सॅटिस्फाय. तर हे डायरेक्ट काढता येत नाही तुम्हाला, म्हणून काय केलं मी? अझम्पशन स्टेज काढ, लक्षात ठेवा. अझम्पशन स्टेज जर चुकली तर पुढचं सगळं चुकतंय, त्यामुळे अझम्पशन स्टेज करेक्ट काढायला पाहिजे, त्यानंतर मग हे काढणं फार इझी जाते, लक्षात ठेवा. एनी डाऊट? असंच का काढले, असं काढल्यावर का होते, तसं काढल्यावर का होते, असं काय शंका कुणाची आहे का? बघा, विचारा आधी फ्रँकली. मुलामध्ये, बॉयज, एनी डाऊट? संदेश क्षीरसागर, संदेश, विजय भार, रोल नंबर 17, अक्षय काळे. Yes, sir. Yes, sir. अंडरस्टूड? Yes, sir. Yes, sir. म्हणजे खरंच इमॅजिन झालंय का मी म्हणतोय म्हणून म्हणताय? बघा इथं आपल्याला ग्राफिकली जो पण इमॅजिनेशन करून जर तुम्ही ड्रॉ कराल ना, त्यावेळेस तुमचं ते लक्षात ठेवा की परत विसरत नाही ते. इथं एकदा तुमचा फंडा क्लिअर झाला ना, परत ते म्हणजे त्याच्यात काय, तुम्ही जसं स्विमिंग असतं, एकदा तुम्ही शिकला, सायकलिंग शिकला तुम्ही,
ती परत विसरत नसते. रिपीटची काही गरज नसते. एकदा तुम्हाला आयडिया आली की येस हे असं प्लेन आहे, याला असं इन्क्लाइन केलं, असा फ्रंट व्ह्यू दिसणार, असा टॉप व्ह्यू दिसणार. सो दिस इज द इमॅजिनेशन प्रोसेस. जेवढं इमॅजिन करून Yes, sir. तुम्ही ड्रॉ कराल तेवढं तुम्हाला त्याची मजा येणार आहे. यू विल एन्जॉय द प्रॅक्टिस ऑफ ग्राफिक्स. जसे तसे ऍक्सेप्ट करू नका, मी सांगतो त्याप्रमाणे. तुम्ही जस्ट इमॅजिनेशन जर नाही झालं तर ती मला रिपीट करायला हवं, पण डोंट ऍक्सेप्ट ॲज इट इज. झालं सर्वांनी इमॅजिनेशन स्टेजेस? जे तुम्हाला स्टेज तुम्ही काढली, स्टेज 1 अझम्पशन, स्टेज 2 प्लेन इज इन्क्लाइन विथ HP अँड परपेंडिक्युलर टू VP. तर लिहितो वाटलेस मी. स्टेज 1, स्टेज 1 assumption, stage 2 plane inclined to HP, and perpendicular to got it everyone? बघा, plane is inclined to HP and perpendicular to VP. This is the second stage is satisfying. ओके, मग हे सेकंड स्टेज ड्रॉ करण्यासाठी आपल्याला अझम्पशन स्टेज काढावं लागते. लक्षात ठेवा, अझम्पशन स्टेज काढल्याशिवाय आपल्याला ऍक्च्युअल स्टेज काढता येत नाही. का काढता येते? काढता येते? हॅलो, एम आय ऑडिबल? आपल्या ऍक्च्युअल स्टेज डायरेक्ट काढता येईल का? कारण अँगल दिलाय तुम्हाला, तुम्ही कुठं P' पॉईंट घेणार, अँगल घेणार, मग हा इन्क्लाइन एजू काढणार. पण इन्क्लाइन एजूचा एंड कुठे होते माहित आहे का? Don't know. So first we have to go for the assumption stage, and after assumption we have to go for the actual stage. ठीक है? Draw it. Please copy the solution. Solution copy करा. You can show the arrows, projection arrows. हर्षद बनसुडे, हॅलो, हर्षद बनसुडे. हॅलो सर. असं लेट आल्यानंतर काय समजणं सांगा. आता मी जे डिस्कस केलेलं सर लेट नव्हतं आलं, तुम्ही रिमूव्ह केलंय. रिमूव्ह का केलं त्याचं ओळखा ना, रिझन काय ते? नाही माहित सर. तुम्ही तर माईक ऑन करून ठेवताय आणि बाहेरचा नाही डिस्टर्बन्स. सर, माईक नव्हता ऑन सर. अहो तसं केल्याशिवाय मी ओपन बंद केलेलं नाही तुम्हाला. नाही सर, मी माईक नव्हता ऑन सर. मग तुम्ही आता वेटिंग रूम मध्ये होता ना मग? हा, मी दुसऱ्या ईमेलने लॉग इन केलं आणि मग नंतर आतमध्ये आलोय सर. असं झालंय का? अच्छा, ठीक आहे, ठीक. हा, मला धोत्रे, गोविंद धोत्रे, सॉरी. मला माहित नव्हतं सर तुम्ही का रिमूव्ह केलं, त्यामुळे मी पवार सरांना पण फोन केला. सर म्हणले माहित नाही, विचारून बघतो. नाही, ते तुमचं जर तिथं डिस्टर्बन्स येतो आला ना, त्याचं मी नाव रिमूव्ह करणार, लक्षात ठेवा. नाही सर, माझा माईक पण ऑन नव्हता, मी काही सुद्धा केलं नाही. फक्त मीटिंग चालू होती, मीटिंग बघत होतो. काय मी काहीच करत नाही त्यात.
नाही ठीक आहे, पण ते तसं येतं ना, मला ते रेकॉर्डला दिसतं फक्त माझ्या. प्रेझेंट ज्यावेळेस प्रेझेंट असते त्यावेळेस माईक ऑन होतं माझं. बरं ठीक आहे, ओके. टेक केअर हेन्सफोर्थ. Completed everyone? Hello? झालं? Hello? Yes. Yes, sir. Okay. Next, case number 4. We'll see case number 4. I will erase this part. Take down the case number 4. Plane is inclined to VP. Plane is inclined to VP and perpendicular to HP. Case number 4. Plane is inclined to VP plane is inclined to VP and perpendicular to HP. Perpendicular to HP. Plane is inclined to VP and perpendicular to HP. Plane is inclined to VP and perpendicular to HP. For example, 30 degree, 60 degree and 90 degree set square. 30 degree dash 60 degree and 90 degree set square is resting in VP on longer side and its surface is inclined to VP and its surface is inclined to VP and perpendicular to HP in bracket. Longer side is equal to 60 mm. Longer side is equal to 60 mm. Okay, now just imagine जसं आपण केस नंबर 3 बघितली तसं आता केस नंबर 4 आपल्या ठिकाणी असणार आहे. Imagine. So I think everybody has a set square 30, 60, 90 set square आहे का? Yes, sir. Just keep in your hand and just try for the imagination. Try the imagination process. So just hold it. A 30, 60, 90 square set square is resting in VP on longer edge. And once you rest on longer edge, then incline to VP. VP ला incline करा. आता VP चं inclination तुम्हाला कुठनं दिसणार? फ्रंट व्ह्यू मधनं का टॉप व्ह्यू मधनं? हॅलो, टॉप व्ह्यू मधनं असणार ना. वरून बघितल्यानंतर तुम्हाला टॉफीचं इन्क्लिनेशन सॉरी VPचं इन्क्लिनेशन दिसणार आहे. So when you observe from the top, you can see the inclination with vertical plane.
Okay, resting on longer edge on VP and its surface is inclined to VP and perpendicular to HP. ओके, मग आता मी तुम्हाला दोन पोझिशन्स काढणार आहेत, दोन डायग्राम्स काढणार या ठिकाणी. मग त्यातले ते कुठलं बरोबर आहे ते तुम्ही सांगायचंय. आता बघा इथं पण अजम्पशन स्टेज काढणार बरोबर. हॅलो. Yes, sir. हिअर ऑल्सो वी नीड टू ड्रॉ अजम्पशन स्टेज. ओके, म्हणजे लक्षात ठेवा जर तुम्ही एज वर टेकवलं असेल प्लेन मध्ये तर डेफिनेटली तुम्हाला टॉफी मध्ये इन्क्लाइन व्ह्यू येणार आहे. ऍक्च्युअल स्टेज मध्ये आपल्याला दोन स्टेज असणार ना इथं, एक ऍक्च्युअल स्टेज मध्ये तुम्हाला इन्क्लाइन व्ह्यू दिसेल टॉफी मध्ये आणि फ्रंट व्ह्यूला काय दिसेल हो, हा अपरंट शेप ऑफ द ऑफ 36 to 90 z square. Am I right? Yes, sir. जस्ट इमॅजिन करा तुम्ही सेट स्क्वेअर असं ठेवा व्हीपी मध्ये आणि त्याला इन्क्लाइन करा, त्याचा पूर्ण सरफेस इन्क्लाइन करा, तर तुम्हाला फ्रंटून जो शेप दिसेल तो ट्रू दिसेल का अपरंट दिसेल? Apparent दिसेल. अपरंट दिसेल. आणि टॉप न बघल्यानंतर True. ट्रू एज यू म्हणतात त्याला, काय म्हणायचं, ट्रू इन्क्लाइन एज यू दिसणार तुम्हाला बरोबर. Yes, sir. आता मग ही स्टेज काढता येत नाही म्हणून काय करणार आपण, अजम्पशन स्टेज. काय करणार, अजम्पशन स्टेज. मग अजम्पशन स्टेजच्या मी तुम्हाला दोन डायग्राम या ठिकाणी काढून दाखवणार, कुठली बरोबर ते तुम्ही सांगायची. आता ही फिगर नंबर 1 बरोबर आहे का फिगर नंबर 2 बरोबर आहे? अजम्पशन स्टेज मध्ये Second. figure. Second figure, correct. Why it is correct? Because Resting on longer side. resting on longer side and that side should be parallel to VP and perpendicular to HP. हे satisfy करते आहे. पण इथे काय होते हो? What is meaning of this? पहिल्या फिगर मध्ये परपेंडिक्युलर नाही सर HP ला. HP ला परपेंडिक्युलर आहे? नाही. हा, परपेंड नाहीये म्हणजे काय, इट इज resting in VP no doubt but it is parallel to both the planes. Can we say like this? Yes, sir. Yes, sir. It is showing first figure मध्ये जी longer side आहे, it is resting no problem in VP but it is parallel to both the planes HP as well as VP plane. HP as well as VP plane. त्यामुळे ही कंडिशन आपल्याकडे सॅटिस्फाय होऊ शकत नाही. So I'll make it cross. So this is correct. अंडरस्टूड? Yes, sir. का पहिली, आता बरेचसे विद्यार्थी पहिली स्टेज अजम्पशन मध्ये काढतात आणि त्यानंतर मग ते ऍक्च्युअल स्टेज काढतात. पहिली स्टेज चुकली तर दुसरी चूक लक्षात ठेवायचं. त्यामुळे फर्स्ट स्टेज जी आहे अजम्पशन स्टेज, दॅट शुड बी ड्रॉन करेक्टली, देन ओनली सेकंड स्टेज विल बी करेक्ट. ऑटोमॅटिक यू विल गेट करेक्ट. ओके, चला मग आता काढूया आपण. लेट अस ड्रॉ. Draw XY line. X, Y,
नाउ विल ड्रॉ ए assumption stage first. Assumption stage मध्ये तुम्हाला ट्रू शेप हा 30, 60, 90 सेट स्क्वेअर येते. व्हॉट इज द साइड लॉंगेस्ट साइड डिस्टन्स 60 mm. मग 60 mm ची एक हॉरिझॉन्टल लाईन काढा, व्हर्टिकल लाईन काढा. कुठे काढा वरती, काय अडचण नाही. एक साधारण सर्टन डिस्टन्स, एक साधारणतः 10 mm वर साधारण अंतर सोडायचं. अप्रॉक्सिमेटली 10 mm अबो द एक्स वाय 10 mm डिस्टन्स. किंवा वरती जास्त 20 सोडलं काय फरक पडत नाही. दिसायला फक्त व्यवस्थित दिसलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. सिमेट्री दिसली पाहिजे. आता 30, 60, 90 सेट स्क्वेअर आपल्याला इथे या ठिकाणी काढायचं आहे ऍज अ ट्रू शेप. कसं करायला गेलो आता? हाऊ टू ड्रॉ? लॉंगेस्ट साइड काढली आता मी. पुढं त्याला मी नाव देतो की लॉंगेस्ट साइडला नाव देतो ए बी. ए डॅश अँड बी डॅश. आता सेट स्क्वेअर काढायचा. कसं काढू आता मग? बोला. ए डॅश वर क्लॉकवाईज 60 डिग्री घ्यायचा आणि बी डॅश वर अँटी क्लॉकवाईज 60 डिग्री घ्यायचा. ए डॅश पाशी किती घ्यायचं अँगल? 60 डिग्री का? हॅलो, बरोबर आहे. बोला बोला, बरोबर. हा, हा 60 डिग्री घेणार अँटी ना. क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज, करेक्ट. टेक अँगल 60 डिग्री at point A. No problem. So put your protractor at point A dash and measure the angle 60 degree anti-clockwise. So you can get the line. आता काय जण म्हणतील आम्हाला बी पॉइंट जवळ 60 डिग्री अँगल मोजायचं. काय अडचण नाही. दॅट इज ऑल्सो करेक्ट. दॅट इज ऑल्सो करेक्ट. म्हणजे बी पॉइंट जवळ जर 60 डिग्री मोजला तरी पण काय अडचण नाही, लक्षात ठेवा. ते पण बरोबर आहे. ओके. देन सी पॉइंट कसं मिळवणार मग? डायरेक्टली नाही मिळत. आता काय करणार? बी पाशी 30 डिग्री, बरोबर आहे का? येस सर. At B point, you measure angle 30 degree. So you can mention this is 30 degree. This is 60 degree. Sorry, 60 degree. And this is 90 degree. Okay, 30, 60, 90 set square. This is the true shape. Draw its edge view. Take projections on XY line. Draw its edge view. Okay, this is the point C dash, A dash, B dash, C dash. Sorry, AB, because it is top view. A, B and C. This is edge view. ओके. मग आता इन्क्लाइन एज कुठे काढायचं? आपल्याला टॉप व्ह्यू मध्ये काढायचंय. मग जसं आपण मागच्या स्टेज मध्ये केलं तसंच काय करणार आता? ए डॅश बी डॅश मार्क पॉईंट करणार कुठे तर, किंवा सॉरी ए आणि बी पॉईंट मार्क करणार अँड मेजर द अँगल. व्हॉट इज अँगल हियर? Angle is considered as a 40 degree. Hello? Angle is not given here. You take as a 40 degree for our understanding purpose. Angle phi is equal to 40 degree. So measure clockwise 40 degree. Okay, this is the angle phi 40 degree.
ए बी पॉइंट कसं मार्क करायचं? कुठेही मार्क करा ना. ए बी पॉइंट एक्स वरती कुठेही मार्क करणार ना आपण. एक्स वरतीच असणार तो. येस सर. कारण तुम्ही प्लेनला काय केलंय बरोबर एज वर टेकवलाय. कुठे टेकवलाय? व्हीपी मध्ये बरोबर टेकवलं ना. त्यामुळे ए आणि बी पॉइंट हा एज वर एक्स वरती येणार ना ते. थोडक्यात हा जो एजयू तुम्ही हॉरिझॉन्टल आलेला आहे बघा, लक्षात घ्या, हा जो हॉरिझॉन्टल एजयू आहे तोच तुम्ही काय करता? इन्क्लाइन करता. बाकी काहीच करत नाही. येस सर. हॉरिझॉन्टल एजयू तुम्ही काय करता? इन्क्लाइन करता विथ 40 डिग्री अँगल. मग इथनं घ्या डिस्टन्स ए बी टू सी डिस्टन्स. दिस इज पॉइंट सी. पॉइंट सी घ्या प्रोजेक्शन्स वरती. मग ए बी पॉइंट वरती प्रोजेक्ट करा. सी पॉइंट वरती प्रोजेक्ट करा. प्रोजेक्शन्स मस्ट बी फेंट. नंतर मग स्टेज 1 मधले पॉइंट प्रोजेक्ट करा. सी डॅश पॉइंट, बी डॅश पॉइंट. ओके. नाउ मॅच द पॉइंट्स. पॉइंट्स मॅच करा. फ्रंट व्ह्यूचा ए डॅश, टॉप व्ह्यूचा ए. बघा किती येतोय? This is A dash. Then top viewचा B, front viewचा B dash. This is B dash. Then top viewचा C, front viewचा C dash. C dash. So join this A to B, B to C. Show projections. This is the apparent shape. जे तुम्हाला इमॅजिन केलं तुम्ही ऍज पर द प्रॉब्लेम स्टेटमेंट, जे तुम्हाला दिसलं की अपरंट शेप दिसतोय तुम्हाला फ्रंट व्ह्यू मध्ये आणि टॉप व्ह्यूला ट्रू एज व्ह्यू दिसतो इन्क्लाइन. झालं. ओवर. येस सर. फक्त जे हॉरिझॉन्टली एजयू जे तुम्हाला काढलाय ते तुम्ही इन्क्लाइन केलं, बाकी काहीच केलेलं नाही. आणि त्यानंतर मग वरती पोझिशन घेतले, फर्स्ट जे पोझिशन मॅचिंग करून अपरंट शेप काढला, जो तुम्हाला अपरंट शेप इमॅजिन झाला तो. बघा आठवतंय का? लाईन मध्ये पण म्हटलेलं आपण, लाईन इज इन्क्लाइन विथ व्हीपी अँड सॉरी, लाईन इज इन्क्लाइन विथ व्हीपी अँड पॅरलल टू HP. त्यावेळेस तुम्हाला टॉप व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ आलती, फ्रंट व्ह्यू मध्ये अपरंट लेंथ आलती. आठवतंय का? When line is inclined with VP and parallel to HP, so top view represent true length. आहे का? ट्रू लेंथ आहे नाही, आणि फ्रंट व्ह्यू ऍज अ अपरंट. मागच्या केस मध्ये तसंच, लाईन इज इन्क्लाइन टू HP अँड पॅरलल टू VP, फ्रंट व्ह्यू रिप्रेझेंट ट्रू लेंथ. बघा तुम्हाला फ्रंट व्ह्यूला जे काही एज व्ह्यू आला होता दॅट इज अ ट्रू एज व्ह्यू, आणि टॉप व्ह्यूला अपरंट लेंथ. बघा काही लाईन मध्ये प्लेन मध्ये काय फरक आहे का? बघा काहीच नाही, फक्त
प्लेन मीन्स व्हॉट? इट हॅज लेंथ अँड विड्थ विथ निग्लिजिबल थिकनेस. फक्त लाईन मध्ये सिंपल लाईन, शॉर्टर डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. ओव्हर. Yes, sir. प्रांजली उत्पाद. प्रांजली. Hello. Am I audible? Yes, sir. You take the screenshot of the attendance. So total count is 53 today. So you send me on my WhatsApp. सर्व नाव कव्हर झाले पाहिजेत. Take screenshot and you send on my WhatsApp. काय अडचण कोणाला या केस नंबर 4 बद्दल? Anybody has doubt? Hello. No, sir. No, sir. Okay. तर इथं आपल्याला फक्त एक लास्ट केस राहिले. Plane is inclined to both the planes. Okay. So that we'll see by tomorrow, and tomorrow we'll take one example also based on that. सर उद्या हॉलिडे आहे ना? Oh, sorry, on Monday. On Monday we'll take. येस सर. Okay. ISC चं टाइम टेबल आलं का तुम्हाला? नो सर. नो सर. No, sir. तुम्हाला गुगल वरती पण काही MCQs बघायला मिळतील बघा. You can be curious about searching the MCQs. जे स्ट्रेट फॉरवर्ड MCQ असतात ना, सिंपल टाकायचं. युनिव्हर्सिटीची. हा, असं जस्ट सर्च करायचं, जस्ट एक नजर टाकायची. आपण जे टॉपिक आपला फर्स्ट संपलेला आहे, त्यामुळे आपली एक सवय लागते, हॅबिट होते आपल्याला. कुठली एखादी गोष्ट असेल ना, तेव्हा लगेच गुगल सर्च, त्याच्यावरून खूप सारी माहिती घ्यायची. आमच्या साईडने आम्ही शेअर करत असतो, पण तुम्ही तेवढे क्युरियस पाहिजे, कारण हे करंट काळामध्ये टिकण्यासाठी आपली तेवढी क्युरियोसिटी वाढली पाहिजे, असली पाहिजे. तर गुगल सर्च ऑल्सो यू कॅन गेट लॉट ऑफ MCQ क्वेश्चन्स. लाईन वरती तुम्हाला बरेचसे MCQ क्वेश्चन मिळतील स्ट्रेट फॉरवर्ड, एक मार्काचे. तर ते बघून ठेवा, त्याचे आन्सर्स बघा, तिथे आन्सर्स पण त्यांनी दिलेले असतात. ठीक आहे. सो आय होप टुमॉरो you can have the exercise or the homework. All of you note down the homework for tomorrow. Searching the MCQs related to projection of line. Searching the MCQs related to projection of line. And copying in the notebook. And copying in the notebook. ओके. हा प्रयोग तुम्ही, हा होमवर्क उद्यासाठी असेल तुमच्या सर्वांसाठी. आणि त्याच्याबरोबर ऍडिशनल जे आहे तुमचं प्रॅक्टिस तुम्ही करतात MCQचे किंवा असाइनमेंट जे क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही बिंदासपणे प्रॅक्टिस करा. आणि कुठं अडचण आली तर मला बिंदासपणे फोन करा. ठीक आहे. Yes, sir. ओके. 1 second. We'll conclude the meeting here. Thank you very much.